निम्मी रात्र झाली होती. विलासराव इनामदाराचा चिरेबंदी वाडा बिलवरीच्या पायातील नुपुरांना निनादत होता. पल्लेदार आवाज वातावरणाची कत्तल करीत होता. बिलवरी तलवारीप्रमाणे तळपत होते. इनामदाराची मित्रमंडळी भान हरपली होती. वाड्याचा दरवाजा बंद होता. नादिष्ट गावकरी बंद दारापुढे बसून ऐकत होते. बारकी पोरं दाराच्या फटीतून आत पाहत होती आणि इनामदाराला इरसाल शिव्या देत होती. तमाशा रंगात आला होता. बिलवरीनं वरच्या सप्तकात एक लावणी सुरू केली. मी नार असे लाजरी, माझ्या वेणीला गोंडाबाई कोल्हापुरी. कडवं तुटताच ती झेप घेत होती. निळा रेशमी पदर भराऱ्याप्रमाणे डोकीवर धरून धनुष्याच्या कमानीप्रमाणे ती लवत होती. त्यावेळी शीड उभारलेले तारू सागरावर आरूढ व्हावे तशी ती दिसत होती. दौलतमंद प्रेक्षकांच्या भावनांचा कडेलोट होत होता. ते रुपयांच्या मुठी उधळून आपला हर्ष व्यक्त करीत होते. अमीन काळवंडला होता. तो कोपऱ्यात बसून बावरला होता. त्याला त्याच्या लाचारीची जाणीव झाली होती. हे सर्व लोक थोर आहेत, आपण मात्र गरीब आहोत. आपण बिलवरीला काहीच देऊ शकत नाही, नव्हे आपला आनंदही व्यक्त करू शकत नाही. आपण यांचे गुलाम आहोत असं वाटून तो भुई टोकरीत होता. तमाशा संपला. बिलवरीनं पदरानं घाम पुसला, साजाची आवरावर केली. तेव्हा इनामदार म्हणाला, आमचं समाधान झालं नाही, परत उद्या येईल की. असं म्हणून बिलवरी अमीनकडे वळून म्हणाली, चला मला घरी पोचवा. दुबळेपणाच्या जाणीवेनं खचलेला अमीन एकदम उठला. दिवसताच पेठाऱ्यातून नाग उठावा तसा तो उभा राहिला. अंगावरून गाडी गेलेल्या सर्पाप्रमाणे इनामदाराचं मन सरफळलं. बिलवरीची अमीनशी सलगी त्याला आवडली नाही. तो कडवट सुरात म्हणाला, बिलवरी, अमीन आमचा चाकर आहे. इनामदाराच्या त्या शब्दांनी अमीनवर निखाऱ्याचा वर्षाव केला. त्याचं हृदय विदीर्ण झालं. बिलवरी पुढं मालकानं आपला मुद्दाम अपमान केला असं वाटून त्याचं मेलेलं मन एकदम उठून बसलं. चाकर या शब्दानं घेतलेला घाव पेलून ते सरळ झालं. एखाद्या वाघाच्या वर्मी बाण बसावा नि तो तसाच घेऊन त्या वाघानं गिरीकरंदरात फिरावं, तद्वत इनामदाराचा बोल उरात घेऊन अमीन अंधारात शिरला. गावदरीला येताच बिलवरी अमीनला म्हणाली, सरकारांनी तुमचा अपमान केला. एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलणं बरं नाही. तेही एक बरंच झालं. अमीन दग्ध सुरात म्हणाला, मी गरीब आहे, मला कुणी नाही. जन्मभर मी त्या वाड्यात आहे, पण आज वाईट घडलं. माणूस धनानं मोठा असून चालत नाही, तो मनानंही मोठा असावा लागतो. छान, ती चटकन म्हणाली, तुम्ही फारच शहाणे आहात. गरीबालाही मन असतं हे कुणीच विसरू नये. बोलत बोलत ती दोघं पालाजवळ आली. बिलवरी म्हणाली, मी उद्याही वाड्यात जाणार आहे. मला न्यायला तुम्हीच आलं पाहिजे. मी वाट पाहीन. शिवारात सुगीची आजगाई सुरू होती. अमीन रोज बिलवरीकडे जाऊन बसत होता. त्यांचा परिचय वाढत होता. एखाद्या दिवशी अमीनला उशीर झाला की बिलवरी बावरत होते. आपण त्याची वाट का पाहतो याचं नवल वाटून मनातच हसत होती. अमीननं यावं, बोलावं, हसावं असं तिला वाटत होतं आणि अमीन न चुकता येत होता. एके दिवशी चावडीपुढं बिलवरीनं तमाशा केला. तेव्हा गावाला बरं वाटलं, पण इनामदाराला राग आला. बिलवरी कित्येक वेळा वाड्यात येऊन गेली होती, परंतु त्याचा आत्मा संतुष्ट झाला नव्हता. अमीन रोज तिच्याकडे जाऊन बसतो असं सुभानाकडून त्याला समजलं होतं. त्यामुळे त्याचा मत्सर वाढला होता. अमीनवर त्यानं कोरडी कमान धरली होती. तो बेचैन होऊन बिलवरीचा विचार करीत होता. तिची कला, रूप, जवानी सारं एकाच दमात गिळून टाकावं असं त्याला वाटत होतं. बिलवरीच्या गोड वर्तनानं नि मालकाच्या कटू बोलानं अमीनच्या मनाला पीळ पडत होता. अपमानाच्या कांशीनं त्याच्या मनावरचा दुबळा गंज घासून निघत होता. तो अधिकच अबोल होऊन विचार करीत होता. बिलवरीच्या मनाचा त्याला अंत लागत नव्हता. तो एका घोर संघर्षात सापडला होता नि कात टाकून नाग मोकळा व्हावा तसा रिकामा होत होता. एका सकाळीच इनामदारानं सुभानाला पाठवून
बिलवरीला बोलावून घेतलं. ती आली तेव्हा दग्ध स्वरात तो म्हणाला, बिलवरी, तुझ्या तमाशावर मी फिदा आहे. तू या वाड्यात कित्येकदा येऊन जातेस. मग त्यात नवल काय सरकार? बिलवरी मध्येच म्हणाली. नवल आहे, इनामदार शांतपणे म्हणाला. या वाड्यात कित्येक दगड विरघळलेले आहेत, परंतु हे तूप वितळत नाही. असा चमत्कार पूर्वी कधीच घडला नव्हता. मी खरं सांगू, तू म्हणजे एक धुंदी आहेस. मला बाई समजलं नाही हे. डोळ्यांची उघडझाप जलद करीत ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात रोखून पाहत इनामदार बोलू लागला. तसं कसं होईल? आम्ही दुधाची तहान ताकावर भागवत आहोत. हे डोळे, हे हसरे ओठ नि हा देह. आलं लक्षात, ती चटकन म्हणाली. मला भलतीच गळ घालू नका. मुळात सगट ऊस खाऊ नये. त्या मुळातच ऊसाचा आत्मा असतो. तो तिच्या चेहऱ्यावरचा भाव टिपून घेत म्हणाला. तो आत्माच आम्हाला हवा आहे. त्यासाठी जी किंमत पडेल ती आम्ही आनंदाने देऊ. त्याच्या त्या काव्यानं बिलवरी गंभीर झाली. तिच्या स्वराला किंचित धार चढली. कपाळावर आठी चमकून विरली. पण क्षणात चेहऱ्यावर हास्य फुलवीत ती म्हणाली, माझी कला मागा, तिचा आत्मा मागू नका. त्यांची किंमत करता येणार नाही. किमतीने विकला जाणारा आत्मा हा आमचा आत्माच नसतो. असं म्हणू नको. आपल्या स्वरातील प्रखरता सौम्य करीत इनामदार म्हणाला. तुझा हा देह कलामय आहे. त्यानंच मला या थराला आणून ठेवलं आहे. तुझ्या कलेचा उगम ज्यात आहे तेच आम्ही मागतो आहोत. त्यात गैर काय? गैर नाही कसं? ती खणखणीत शब्दात म्हणाली. पानपईवर पाणी मिळतं म्हणून का माणसानं मेघाची किंमत करावी? या बोलानं इनामदाराचा सारा अहंकार ढासळून गेला. ही अशी हाती येणार नाही याबद्दल त्याची खात्री झाली. ही तूप नसून पोलाद आहे. या पोलादाला निखाऱ्याच्या राशीतच लोटलं पाहिजे. असा विचार करून तो एकदम हसला नि म्हणाला, तू शहाणी आहेस. मी तुझी परीक्षा घेतली. आज रात्री तमाशा करायचा आहे. माझी काही मित्रमंडळी येणार आहेत. तेव्हा घडीभर ये. तमाशाला यायचं कबूल करून बिलवरी पालात आली. अमीन आला होता. त्याला पाहताच तिला धीर आला. काही वेळ ती बोलली नाही. नंतर हळूच म्हणाली, तुमच्या मालकाची नियत ढळली आहे. मी त्याची रोज शेत सजवावी अशी त्याची इच्छा आहे. आज तो तसं बोलला. तो वाडा म्हणजे वाघाची घळ आहे, अमीन म्हणाला. त्या घळीत तू नाचून अजून सलामत आहेस. नशीबवान आहेस. परंतु आता तो वाघ मला एखादी दिवशी गिळून टाकेन, ती वैतागून दबक्या सुरात म्हणाली. आणि आजच मला पुन्हा वाड्यात तमाशाला जावं लागणार आहे. त्यावर अमीन हसला व म्हणाला, तू एकटी वाड्यात जाऊ नको. मला वाटतं आजची रात्र वैऱ्याची ठरणार, ती खिन्न होऊन म्हणाली. उगीच घाबरू नको, मी आहे तिथं, अमीन म्हणाला. तेव्हा बिलवरीचा आत्मा निर्भय झाला. ती रात्रीच्या तमाशाच्या तयारीला लागली. परंतु येळापुरातून तिचं मन उठलं होतं.